मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा चौथा दिवस। सकाळपासून सरकारतर्फे विविध अधिकारी येऊन भेटून गेले, पण जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम राहिलेत। अखेर जरांगेंना भेटण्यासाठी छत्रपती संभाजीनगरचे नवनिर्वाचित खासदार संदीपान भुमरे उपोषणस्थळी दाखल झाले। यावेळी भुमरे यांनी जरांगे यांच्यासोबत चर्चा करण्याचे खूप प्रयत्न केले, पण जरांगे यांनी त्यांना कोणताही प्रतिसाद दिला नाही। पहा नेमकं काय घडलं ते। त्यांनी मनोज पाटलाला मी सांगितलं की स्वतः तब्येतीची काळजी घ्या आणि तब्येतीची काळजी घ्या, आम्हाला आपली गरज आहे। आणि ही विनंती मी त्यांना केली व आपण तब्येतीची काळजी घ्या, डॉक्टरला सहकार्य करा, ही त्यांना मी विनंती केली। असं होतं की तुम्ही पालकमंत्री अजूनही आहात, खासदार आहात सरकारचे, सरकार सकारात्मक आहे आणि निश्चितच त्याच्यामध्ये मार्ग निघेल, मला सुद्धा खात्री आहे। आणि मी बी आज संध्याकाळी आणखीन शिंदेसाहेबांशी संध्याकाळी मी बोलेन आणि इतकं काही आपल्याला लवकर याच्यातून तोडगा काढता मार्ग काढता येईल तितकं काढण्यासाठी शिंदेसाहेबांना विनंती करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू। ओके साहेब जरांगे कोणताच प्रतिसाद देत नाहीत हे पाहिल्यानंतर भुमरे तिथून निघाले। त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी आपण स्वतः बोलणार आहोत अशी माहिती त्यांनी माध्यमांना दिली। आता सरकार जरांगेंशी चर्चा करतं का आणि कसा तोडगा काढतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अंतरवाली सराटीहून अनंत साळी, लोकमत.com।